अशी हिरवी ज्वारी असलेली कसं घ्यायची, पांढरी ज्वारी असलेली घ्यायची ना, काढायचं. ही अशी घ्यायची, हुरड्यासाठी हे चालतं. आता कणसं टाकायला सुरुवात आतमध्ये. फुगले बघ किती चांगले. हे बघ काका काय काय बनवले. विहिरीमध्ये एक बोर आहे, कधी प्रॉब्लेम हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. आणि हुरडा पार्टीचा आपण पहिला पार्ट बघितला असेल. जर बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही पहिला पार्ट बघू शकता. शेतामध्ये फिरून झालं, मजा मस्ती करून झाली आणि भूक लागली. मग काय, सगळ्यांचे पाय आपोआपच घराकडे वळू लागले. मित्रांनी जेवणाची सर्व व्यवस्था केली होती. काकूंनी सर्व जेवण खास आमच्यासाठी चुलीवरचं बनवलं होतं. मग काय, ताटं वाढली आणि पंगत बसली. खूप छान चव होती जेवणाची. त्यात काकूंनी सर्व आपुलकीने केलं होतं. मस्त ताव मारला जेवणावर आणि मग ठरवलं आता हुरडा करूयात. खूप छान, एकदम मस्त भन्नाट भन्नाटदार. थोडा वेळ बसून माझा मित्र तायप्पा आणि मी गेलो शेतामध्ये हुरड्यासाठी लागणारे कणसं आणण्यासाठी. त्यात तो हुरड्यासाठी कोणती कणसं घ्यावीत हे दाखवत होता. कोळी कणसं घ्यायची. जास्त पण कोळी नाही चालत आणि जास्त पण निबर नाही चालत. थांबा आपण. अशी हिरवी ज्वारी असलेली कणसं घ्यायची, पांढरी ज्वारी असलेली घ्यायची ना, हे हुरड्यासाठी एकदम बेस्ट आहे. हे असं पूर्णच काढायचं का? पूर्ण कशा काढायचं? थोडं थोडं तोडायचं वरच्यावर. जनावरांना होतं ना, हां, जनावरांसाठी काढायचं, काढायचं. हे जे पूर्ण असे तुम्हाला दिसत असतील दाणे, हिरवे दाणे असले ना पूर्ण असे, हे अशी घ्यायची. हुरड्यासाठी हे चालतं. हा गेला आतमध्ये पूर्ण बघा. काढून झालेले आता. पेंडी बांधायची, खालून घ्यायचं, त्याला टाकायचं आणि त्यावर त्याचा पाय द्यायचा, त्याच्यावरून असं त्या मारायचं. बघितलं का? पेंडी. चला आता हुरडा खायला बनवायला जाऊया आपण आता. मस्त, चला बघू कसं करतात प्रोसिजर बघू. तायप्पाच्या छोट्या भावाने सगळी तयारी केली होती. फायनली आम्ही निघालो कणसं घेऊन. आता कणसं टाकायला सुरुवात आतमध्ये. आवाज आला? चिवडा तर घेऊन खायला चिवडा. मग काय, एक एक जण येऊ लागले आणि मग हुरडा पार्टीला सुरुवात झाली. हुरड्यासोबत सोलापूरची प्रसिद्ध शेंगा चटणी आणि मका चिवडा.
आणि त्यासोबत गरमागरम हुरडा. वा, जणू स्वर्ग सुखच. आंबट आहे. आंबट आहे. अरे कोण मारलाय? कोणतं मारलंय? हुरडा खात असताना इकडची तिकडची चर्चा रंगू लागली, गप्पा रंगू लागल्या. मी म्हणलं सोडा तो विषय, आपण आपलं हुरड्यावरती लक्ष केंद्रित करू. फायनली निघण्याची वेळ झाली आणि आम्ही निघालो परतीच्या प्रवासाकडे. फायनली आम्ही निघालो आहोत घरी. दिवस कसा गेला पूर्ण आम्हाला कळालं नाही. चला मग आता संध्याकाळचे वाजले बरोबर 6 वाजलेले. आजचा दिवस कसा गेला समजलंच नाही. खूप गोड आठवणी घेऊन निघालो होतो आम्ही. आजचा दिवस कायमचाच लक्षात राहिला आमच्या. 6 वाजून गेले आणि सूर्यास्ताची वेळ झाली. आमची गाडी सूर्याच्या दिशेने निघू लागली. फायनली सोडतोय आम्ही सोनूला. पोचलो घरी. हॅलो, पोचलो घरी आम्ही. सोनू सुखरूप पोचलोय, सुखरूप सोडले घरी. आधीला सोडतोय घरी आणि आम्ही निघतो परत. भेटू पुन्हा. बाय.